विरोधकांचा सत्याचा मोर्चा आता मुंबईमध्ये सुरू होतोय थोड्याच वेळामध्ये आणि आपल्यासोबत मनसेच्या पहिल्या फळीतील नेते बाळा नांदगावकर आहेत। सर, काय सांगाल मनसेची भूमिका? मनसेची भूमिका काय स्पष्ट भूमिका आहे की ही लढाई सत्तेसाठी नसून सत्याची लढाई आहे। याच्यात लोकशाही आणि संविधान याचा गजर आणि जागर आहे आणि खोटे मतदार बाजूला काढा। तुमच्या ज्या याद्या आहेत ते साफसुथऱ्या ठेवा। निकोप पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे, निर्दोष मतदार याद्या पाहिजे, एवढाच विषय, भाई काही विषय नाही। पण मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये करताय, पण उत्तर ही सरकारच्या वतीने। हे दुर्दैव आहे ना। माझं म्हणणं त्यांना हे नको आहे का? त्याने मतदार यादी साफ करून पाहिजे। त्याच्यामुळे त्यांनी तो मुख्य मोर्चा जो काढला असं मी ऐकतोय, तर त्यांनी इकडे सहभागी व्हावेत। त्यांची आमची विचारसरणी एकच आहे ना। एक शेवटचा प्रश्न सर, असं म्हटलं जातं की आता विरोधक, यापूर्वी म्हटलं जात होतं की विरोधकांची ताकद नाहीये, पण आता विरोधक एकवटलेत आणि एक पद्धतीचं वातावरण आता तयार झालेलं आहे। जर ही निवडणूक आणखी पुढे गेली तर हे सगळं वातावरण पुन्हा एकदा निवडेल। मला असं निवडणूक पुढे जाण्याचं कारण एवढंच होईल की मतदार याद्या साफ करून पाहिजे। आमचं निवडणुकीचा विरोध नाहीच आहे की निवडणुका तुम्हाला घ्यायच्याच आहेत, आमची मागणी पण आहे। परंतु ज्या याद्या ते साफ जर केल्यात आपण आणि जर निकोप याद्या जर आमच्या पुढ्यात आल्या, निर्दोष याद्या जर पुढ्यात आल्या, तर ताबडतोब निवडणूक घ्या। आमची तयारीच आहे त्याला। मुंबईच्या रस्त्यांवरती जागर होतोय, लोक मोठ्या संख्येने येत आहेत, गोंधळ घालतायत। निवडणूक आयोगाला जाग येईल या सगळ्या प्रकारानंतर? नाही, गोंधळ नाही घालत आहे ते। आपल्या गोंधळ शब्द जरा व्यवस्थित घेतला पाहिजे। ते लोक खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जागर करतायत, संविधानाचा गजर करतायत आणि खोट्या मतदारांना बाजूला जायला पाहिजेत, खरे मतदार आले पाहिजेत, यासाठीचे हे। तुमचा एकीकडे या मोर्चामध्ये चालू आहे, मात्र तुमचा मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे, मात्र सत्ताधारी मोठ्या द्वेषानं तुमच्यावरती टीका करतात। माझं हेच म्हणणं आहे, हे दुर्दैव आहे। ज्यावेळेला ते विरोधात आमच्या सोबत होते त्यावेळेला ते हेच बोलत होते। आता तीच बाजू आम्ही विरोधातच आहोत, आम्ही तीच बाजू बोलतो, तर त्याला विरोध करायचं कारण नाही। खरं पाहता रवींद्र चव्हाण आणि त्यांची सगळी मित्रमंडळी आमची जी आहेत सहकारी, लोढा साहेब वगैरे, चव्हाण साहेब वगैरे, त्यांनी इकडे जेव्हा मुख्य मोर्चात सहभागी झालं पाहिजे। या मोर्चामध्ये लागलेला आहे, त्यामुळे आतापासूनची तयारी किंवा मानसिकता तयार केली जाते। मला असं वाटतं की आता निवडणुका येतील त्याला दिसेलच ना। लक्षात, बोलाची कडे बोलाचा भात आम्ही नाही करत। आम्ही लढाऊ लोक आहोत पहिल्यापासून आणि लढत आलेलो आहेत आणि अशा खोट्या नाट्या गोष्टीवरती लढत नाही। आम्ही हातात सगळ्या गोष्टी घेऊन लढत असतो। संजय राऊत थोडेसे नाजूक अवस्थेमध्ये, त्यांची तब्येत थोडी ठीक नाही, पण ते लवकरच येतील, काय प्रॉब्लेम नाही। माहिती नाही मला आता कोण येणार, पण त्यांना मी स्वतःही भेटले, त्याच्यामुळे त्यांची लोक येणार आहेत। माहिती नाही आता कोण येणार आहे, ते पण दिसतील। तर हे होते मनसेच्या पहिल्या फळीतले नेते बाळा नांदगावकर आणि आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे, वैयक्तिकरित्या सुद्धा आणि त्यानंतर पत्रकारांच्या गराड्यानंतर ते पत्रकारांना, विविध माध्यमांच्या पत्रकारांना नेमकी काय काय त्यांनी उत्तरे दिली आहेत ते आपण पाहिलेलं आहे। आता थोड्याच वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होते आहे। एक निरीक्षण हे गेल्या काही वेळामध्ये केलेलं ते असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी, म्हणजेच काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी, ह्या दोन पक्षांचे झेंडे असू देत, बॅनर्स असू देत, तिथले नेते असू देत, यांची जी उपस्थिती आहे किंवा यांचं जे साधारणतः या मोर्चातलं अस्तित्व आहे ते फार कमी दिसतंय। कदाचित ठाकरे बंधू आणि त्यांचे दोन्ही पक्ष यांची ताकद या मोर्चामध्ये सर्वाधिक असल्यामुळे सुद्धा तसं असेल, पण मोर्चा जसजसा सुरू होईल तसतसं प्रत्येक पक्षाचं या मोर्चातलं जे काही स्थान आहे, अस्तित्व आहे किंवा जी काही पॉवर आहे ती कशा पद्धतीने दिसते यावर आपण निश्चितच या मोर्चाबद्दल बोलायला हवंय। मतदार याद्यांमधील घोळाबद्दल विरोधक एकवटलेले आहेत आणि मनसेचे नेते आता सभास्थळी यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या प्रकरणी आता नेमकं काय काय होतंय, काय काय अपडेट्स येत आहेत आणि यातून दिसणारं नव्या राजकीय समीकरणाचं चित्र काय असणार आहे ते सगळं आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास आपण थांबतोय, नव्या अपडेट्ससह पुन्हा भेटू। धन्यवाद।